तर इकडे बघू शकतात आज आमच्या बसचे ॲक्सिडेंट झालेलं आहे. तर आमची बस ठुकलेली आहे म्हणजे ही बस इकडेच थांबली, बाकी सगळे गाड्या चालल्या आहेत. आता आम्ही काय करू, आमच्याकडे तर गाडी पण नाही आता दुसरी. आपल्या ओळखीचे जण आहेत इकडे खाली, जरा त्यांना भेटून येऊ आपण. पण माहिती पडलं तिकडे गेलो आणि ते बस गेली, झालं लावले. हे चालू झाली तिकीट काढलंय 100 रुपयाचं तिकीट ना, 102 रुपयाचं तिकीट काढलंय आम्ही. ये ठोकणारी गाडी गेली पण असेल. ओ काका लवकर करा यार, काय गाडी नाही जाणार. येऊ का खाली आता? आलो 1 मिनिट थांबा, आलो. चल जाऊन बघून येऊ. अरे त्याला मारा काय आता. चला काका तुम्ही चला तर मारू त्याला. आणतोय ना की पैसे रिटर्न आहे. हे पैसे रिटर्न आहेत ना. 100 रुपयाची तिकीट काढली आहे. अरे ते 2 रुपये राहून दे, 100 रुपये तरी देऊन दे. गाडी दाबला तो डायरेक्ट काचच तोडली काय? मस्ती डायरेक्ट काच. हे काचच नाही याला. आईची ही गाडी. हे अर्धा इकडे लटकलाय. त्याला ट्रेनिंग वर गाडी त्याला वाटलं पास होईल गाडी. नाही तो ट्रेनिंग वर ओव्हरटेक करत नसतो. ड्रायव्हर गेला कुठे पण? तुम्ही चालवलं का? काय झालं काका तुझं? हे युग आजच्या ब्लॉगमध्ये भाई आपल्याला गौरव पाटील साहेब भेटलेले, त्यांचा इथे मोठा बंगला आहे. हेल्मेट का लावलाय त्यांनी तुम्हाला आता दिसून पूर्ण धूळ उडते. एक चुकी गेली की आम्हाला सांगितलं ना हेल्मेट आणायला, आता काय बसमध्ये घालून आलो. मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे त्या जागेवरती. 1 2 3 पूर्ण जागा दाखवणार तुम्हाला, एकदम चांगली जागा आहे. नाव पण तुम्हाला माहितीच पडेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज, पूर्ण महाराष्ट्रात एकमेव मंदिर आहे जे इथे भिवंडी परिसरात माराडेपाडामध्ये बनवलं गेलेलं आहे. हे जे प्रवेशद्वार 44 फूट उंच आणि याचं मेन जे शिखर कळस आहे ते 55 फूट उंच असं आहे. हे जे कळस आहे ते 55 फूट वर अशा उंचीवर आहे. इकडे पार्किंग आहे, तिकडे चप्पल काढायची जागा आहे. इकडे काय नाही असंच आहे. आणि इकडे यायचं तर चप्पल काढून यायचं नाही, चप्पल सोबत आतमध्ये गेलेला भरपूर मार खाणार. तर तुम्ही बघू शकता इकडे आपले मावळे उभा आहेत, घोडे. जसे युद्धामध्ये किल्ल्याच्या बाहेर मावळे उभा असायचे तसे इथे उभा आहेत, म्हणजे त्यांचे स्टॅच्यू इथे उभा केलेले आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, तुतारीचा तो नगारा शिवरायांचा
किल्ल्यावर उभा धीराचा तो दरारा छत्रपती शिवाजी महाराज. जनतेचा आधार मावळ्यांचे हे स्वप्न त्यांच्या डोळ्यात जाजवल्य अग्नी. स्वराज्याची ओळख मातीवरती लिहिली. उठूया सारे गरजू दे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हातात माती डोळ्यात मेघ छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाव घेताच धडधड वाढे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य श्वासात वसे. तोरण्यांतून उगवती सूर्याची ती सोनेरी रांग. रायगडाच्या पायथ्याशी घुमते इतिहासाची तान. आई जिजाऊंच्या ओठावर शूरतेच्या ओव्या. या जन्मी या माती पाशी आपलीच ओळख साखळी. तर मित्रांनो, आता आम्ही शिवाजी महाराज मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला म्हणजे एकदम भारी वाटतं आहे. तर मित्रांनो, ही जी शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे. म्हणजे आपलं राम मंदिर त्याच्यामधली जे रामाची मूर्ती आहे त्याच अरुण योगीराजनी आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली आहे. तर तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटलं. थोडंसं सांग म्हणजे आता मंदिराबद्दल मी काय सांगू शकत नाही. इकडे येऊनच माहिती पडेल तुम्हाला की कसं वाटते ते. म्हणजे बघून तुला काय वाटतं? असं महाराष्ट्रामध्ये एकमेव हे असं मंदिर आहे. असं गर्व वाटतं की आमच्या महाराष्ट्रात असे खूप सारे मंदिर म्हणजे असे खूप सारी जागा आहेत जे पहिल्यांदा बनली आहे, जी कुठे बनवू शकली नाही आजपर्यंत, जी इकडेच बनली आहे फक्त. ती पण जागेवरती जाऊ आपण, बघू, दाखवू सगळ्यांना की कशी जागा आहे कशी नाही. ती पण दाखवूया आपण. थोडे दिवस नाही, थोडा टाईम लागेल पण दाखवू. तर तुम्ही इकडे एकदा तरी या, तर तुम्ही बघू शकणार की कसं बनवलं आहे. ती जी डिझाईन आतमध्ये केली आहे ती सगळी तुम्हाला माहिती पडेल. व्हिडिओमध्ये तर समजेलच, पण स्वतःच्या डोळ्यातून बघितलेली डिझाईन खूप अलग आहे. तर तुम्ही एकदा या आणि बघा, खूप चांगलं वाटेल तुम्हाला. Subscribe to my channel.